मित्रहो नमस्कार. ज्या शिक्षकांनी RTI ॲक्ट अर्थात मुलांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 अंतर्गत वाढवलेल्या मुदतीत शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET उत्तीर्ण केली आहे, त्यांना केवळ मूळ नियुक्तीच्या वेळी TET प्रमाणपत्र नव्हते या कारणास्तव सेवेतून काढून टाकता येणार नाही, असा ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश BR गवई आणि न्यायमूर्ती K विनोदचंद्रन यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिलेला आहे. वाढीव मुदत 31 मार्च 2019 होती आणि ज्या शिक्षकांनी या मुदतीपूर्वी TET परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्यांची सेवा केवळ मूळ नियुक्तीच्या तारखेला पात्रता नसल्याने समाप्त करणे चुकीचे आहे, अशा शब्दात न्यायालयाने खडसावलेले आहे. तर मित्रहो, सर्वोच्च न्यायालयात याचिका कोणी दाखल केली होती? तर कानपूर नगर येथील 2 सहाय्यक शिक्षकांना 2012 मध्ये नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी वाढीव मुदतीपूर्वी म्हणजे 2014 पर्यंत TET परीक्षा उत्तीर्ण केली होती, पण नियुक्तीच्या वेळी त्यांच्याकडे TET प्रमाणपत्र नव्हते. याच कारणामुळे जुलै 2018 मध्ये त्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले. दोन्ही शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाने सेवा समाप्तीचा निर्णय कायम ठेवला. त्यानंतर या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले होते. सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना नमूद केले की RTI कायद्याच्या कलम 23 मध्ये 2017 मध्ये दुरुस्ती करून शिक्षकांना आवश्यक पात्रता पूर्ण करण्याची मुदत 31 मार्च 2019 पर्यंत वाढवण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला की शिक्षकांनी 12 जुलै 2018 रोजी म्हणजे सेवेतून काढून टाकण्याच्या तारखेपूर्वीच 2014 पर्यंत TET परीक्षा उत्तीर्ण केली होती, मग त्यांना अपात्र कसे ठरवले जाऊ शकते? TET पात्रतेचा अभाव हे सेवेतून काढून टाकण्याचे एकमेव कारण असल्याने सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करत दोन्ही शिक्षकांना तात्काळ पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश दिलेले आहेत. हा आदेश देताना न्यायालयाने स्पष्ट केले की त्या शिक्षकांना सेवा काळात इतर सर्व आनुषंगिक लाभ मिळतील, मात्र त्यांना मागील वेतन मिळणार नाही. तर असा महत्त्वपूर्ण निकाल मित्रहो न्यायालयाने दिलेला असून तो शिक्षकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपले शिक्षकवर्गीय मित्र जे आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा या TET एक्झामचं टेन्शन राहणार नाही आणि ते सुद्धा तणावमुक्त राहतील. धन्यवाद.